स्वतःला स्वीकारणे म्हणजे काय? तुम्ही स्वतःला ॲज इट इज जसं आहे तसं स्वीकारताय. हां, माझे केस असे आहेत, मी दिसायला असं आहे, मी जाड आहे, बारीक आहे, कलर असा आहे. जसं आहे जरा पण बदल नको. जसं आहे तसं ॲज इट इज स्वीकारताय. त्याला म्हणतात येस, की शरीराबद्दल आपण आपल्या शरीराला पहिल्यांदा स्वीकारतो. कारण की शरीर हे दिसतं पहिल्यांदा. येस. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःला जसं आहे तसं फर्स्ट ऑफ ऑल स्वीकारणं. येस. त्यानंतर पुढे येतोय आपण, की स्वतःचा आदर करणे. तुम्ही बघा स्वतःचा आदर करणं, मनातल्या मनात स्वतःचा आदर करणं, कुठल्याही गोष्टीबद्दल, कुठल्याही कामाबद्दल म्हणा, की स्वतःचा जसं आपण बघतोय लहानपणापासून आपल्याला शिकवलंय, की मोठ्यांचा रिस्पेक्ट करा, यांचा रिस्पेक्ट करा, आदर करा. ऑब्व्हियसली आपण सगळ्यांनी ते शिकलंय. पण आपण आपल्या मनामध्ये स्वतःचा आदर करतोय का? स्वतःच्या भावनांचा आदर करतोय का? स्वतःला रिस्पेक्ट देतोय का? समोरचा देतोय न देतोय ते नंतरची गोष्ट आहे. पण पहिला मनातल्या मनात स्वतःला तरी देताय का? स्वतःला व्हॅल्यू देताय का मनातल्या मनात? स्वतःला प्रश्न विचारा. येस. त्यानंतर आहे सेल्फ लव्ह म्हणजे काय? की स्वतःची काळजी घेणे. काळजी घेणे म्हणजे नेमकं काय? की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या खरंच स्वतःची केअर करणे. माझ्या भावना काय आहेत? माझ्या गरजा काय आहेत? त्यानुसार स्वतःची काळजी. स्वतःशी प्रेमाने बोलणे. येस. स्वतःशी प्रेमाने बोलताय? का असं चाललंय उगाच नुसतं नॉर्मल बोलणं? हां, हे असंच आहे. मला आता करावं, हे करावं. काही ना काय स्वतःशी. खरंच स्वतःशी प्रेमाने बोलताय का? नाही बोलत असाल काही हरकत नाही. आजपासून बोलायला सुरुवात करा. स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःच्या डोक्यावरून हात ठेवा. स्वतःला प्रेम करा. स्वतःला लाड खूप गरजेचं आहे. येस. त्यानंतर स्वतःला दोष देत न बसणे. येस. स्वतःला दोष देत बसला तर प्रेम नाहीये. काही जण चूक झाली, तर स्वतःलाच दोष देत बसतात. म्हणजे काय? एक फॉर्म्युला जर बघितला आपण सेल्फ लव्हचा, स्वतःला एक्सेप्ट करणे. एक्सेप्टन्स प्लस रिस्पेक्ट प्लस केअर दॅट इज आपण म्हणूया सेल्फ लव्ह. येस. आता हे आपण जे बघितलं स्वतःला जे आहे सेल्फ लव्ह बद्दल आणि आता मी इथं असलेल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, की आता आपण प्रेमाची भाषा आपण इथं समजून घेतोय, की सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यांनी काय करायचं 1 मिनिटासाठी डोळे बंद करायचे. प्रामाणिकपणे आपण एक छोटीशी एक एक्सरसाइज करणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला क्वेशन विचारणार चॅट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे? डोळे बंद करायचे सगळ्यांनी. क्लोज युअर आयज कंप्लीटली. टेक अ डीप ब्रीथिंग. स्लोली, स्लोली रिलॅक्स. आता नॉर्मल ब्रीथिंग चालू द्या. जसा श्वास चाललाय तसं चालू द्या. त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे. मी जे बोलतोय त्याबद्दल विचार करायचा. की सेल्फ लव्ह स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं. मी जसा आहे तसं. तुम्ही खरंच प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा. मी जसं आहे तसं स्वतःला 100% स्वीकारतोय का? जर 100 नसेल, किती आहे नेमकं? त्याला रेटिंग करा मनातल्या मनात. 1 ते 10 मध्ये रेटिंग 10 म्हणजे एकदम जास्त पूर्ण ॲज इट इज स्वीकारतोय. 1 म्हणजे एकदम कमी, 2, 4, 5 काय आहे? का मला वाटतंय थोडं अरे मी जरा जरा असं असायला पाहिजे होतं माझं शरीर. माझा चेहरा जरा असा असला असता तर नाक जरा असं व्यवस्थित असलं असतं. जे काय वाटतंय कलरच्या बाबतीत वाटत असेल. खरंच स्वतःला स्वीकारलंय. खरंच स्वतःचा आदर करताय का मनात? स्वतःची काळजी घेताय का स्वतःच्या भावनांबद्दल? स्वतःशी बोलताना मनामध्ये प्रेमानं बोलताय. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मनातल्या मनात जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःला रेटिंग करायचं. 1 to 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 10 म्हणजे एकदम जास्त, 1 म्हणजे एकदम कमी. तुमचं काय रेटिंग आहे? स्वतःला 100% स्वीकारला. एक कॉम्बिनेशन तुम्ही रेटिंग द्या स्वतःला. स्वतःचा आदर करताय का? स्वतःशी प्रेमानं बोलताय का? स्वतःच्या भावनांची काळजी घेताय का? स्वतःकडनं चूक झाली, तर ठीक आहे, इट्स ओके. असं मी इम्प्रूव्ह करतो असं बोलताय? का स्वतःला दोषच देत बसताय? काय आहे? या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून स्वतःला एक रेटिंग द्या आणि स्लोली, स्लोली डोळे उघडायचे आणि इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाइप करायचं, की तुमचं रेटिंग काय आहे? येस, स्लोली ओपन युअर आईज. स्वतःला रेटिंग द्या. येस, तेजस्विनी मॅडम म्हणतायत 4 ओके. ओंकार म्हणतायत 5. सचिन सर म्हणतायत 5. देसाई मॅडम म्हणतायत 4. उदय मॅडम म्हणतायत 8, 18 ओके. हे काय समजलं नाही. ओके. पौर्णिमा मॅडम म्हणतायत 4. आशा मॅडम म्हणतायत 4.